निवडणुका जाहीर झाल्या तरी ठाकरे शांत काय, राज ठाकरे शांत काय, उद्धव ठाकरे शांत काय? मित्रांनो, तुम्हाला ह्याचं कारण माहिती आहे काय? बघा, आता सगळ्या गोष्टींवर आज सविस्तर बोलणार आणि त्यात माझी एक विनंती पण आहे ठाकरे साहेबांना, दोन्ही ठाकरे साहेबांना, ती पण मला व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला सांगतो, हे 15 जानेवारीला निवडणुका होणार हे कोणाला माहीत होतं? मी तुम्हाला 100% सांगतो, भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा महायुतीतल्या आपण बोलून चालूयात, या सगळ्यांना माहीत होतं की निवडणुका या तारखेला, आणि त्याच्यामुळे त्यांची पूर्वतयारी होती. पण निवडणुका कधी होणार आहे काय ह्याचा अंदाज बाकी विरोधी पक्ष नेते आहेत किंवा विरोधी पक्ष ह्यांना माहितीच नव्हतं. आणि त्याच्यामुळे जर समजा ठाकरेंनी युती जाहीर केली असती ना, आणि जर का त्यांना वाटलं असतं की नाही यांची युती झाली आहे आणि तळपायाची जर का जमीन सरकत असेल, तर मग ह्यांनी निवडणुकीच्या तारखा पण पुढे टाकल्या असत्या. त्याच्यामुळे राजसाहेबांनी, उद्धव साहेबांनी युतीची घोषणा केली नाही. आता युतीची घोषणा मला असं वाटतं 1-2 दिवसात होईल. पण मित्रांनो, उशीर झाला आहे का किंवा कार्यकर्त्यांना वेळ मिळत नाही का, ह्या सगळ्या गोष्टींवर टीका होते राजसाहेबांना, उद्धव साहेबांना. मला त्या सगळ्या स्पष्टीकरणाचं तुम्हाला द्यायचं आहे. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही जर का असा विचार करत असाल की ठाकरे शांत आहे, तर तुम्ही ही शांतता जी आहे ना, ती वादळापूर्वची शांतता समजा. कारण याच्या पुढे आता सगळ्या गोष्टी ज्या घडणार आहेत ना, याच्यामध्ये माहोल पूर्ण बदलणार आहे. मित्रांनो, आपण जर का पाहिलं कालच 2 दिवस पण नाही, कालच एक बॅनर फिरतोय जो महाराष्ट्रातल्या मराठी माणसं हे बऱ्यापैकी ठिकाणी लावत आहेत की महाराष्ट्रात मराठी माणसांनी आता एकत्र आलं पाहिजे किंवा इतर सगळ्या गोष्टींचा तो बॅनर मी बाजूला तुम्हाला दाखवतो. हा बॅनर मित्रांनो फिरतो आणि त्याच्यामुळे मराठी माणसांना पण आता कळून चुकलेलं आहे की आमच्यासाठी जर का योग्य काम करणारा कुठला पक्ष असेल तर तो ठाकरे. कारण बाळासाहेबांपासून आपण जर पाहिलं तर ठाकरेंनी मराठी माणसांसाठी योग्य ती भूमिका घेतली. प्रत्येक वेळेला राजसाहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील यांच्या पक्षाने किंवा त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी प्रत्येकाने मराठी माणसासाठी लढा दिला आहे. युती होणार का? तर 100% युती होणार आहे मित्रांनो. पण त्या काही गोष्टी असतात राजकारणाच्या, ज्या वेळ आल्यावरच सांगायचं असतं. तो टायमिंग जो असतो ना, तो आपल्याला येणार पुढच्या दिवसात कळेलच. पण मित्रांनो, माझी ठाकरेंना एक विनंती, प्रत्येक प्रभागामध्ये जे वॉर्डमध्ये आता हे जे उमेदवार देणार ना, मग ठाकरेंचे, मग कुठले शिवसेनेचे असू दे किंवा मनसेचे असू दे, हे उमेदवार हे तिकडचे स्थानिक कार्यकर्ते असावेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मित्रांनो, प्रत्येक कार्यकर्ता हा मग शिवसेनेचा असेल किंवा मनसेचा असेल, हा प्रत्येक ठिकाणी त्याचं एक बोलतात ना साम्राज्य तयार करत असतो. 5 वर्ष त्याची मेहनत असते, 10 वर्षाची मेहनत असते. पण अचानक जर का बाहेरून कुठला तरी आपलाच कार्यकर्ता पण बाहेरच्या वॉर्डामध्ये जर का निवडणूक लढवत असेल, आपल्या वॉर्डात येत असेल, तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांवर जर का अन्याय होणार असेल तर ते आतमधून शांत बसतील पक्षाची भूमिका म्हणून. पण बंडखोरी ही बऱ्यापैकी प्रमाणात वाढणार. जर का ठाकरेंचा उमेदवार असेल, मग तो दगड का असेल, त्याला आम्ही निवडून देणार, ही ताकद आपल्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वॉर्डामध्ये राजसाहेबांनी, उद्धव साहेबांनी तो एक नियमच काढला पाहिजे. जर का तू त्या वॉर्डाचा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, तरच तुला त्या वॉर्डाचं तिकीट दिलं जाईल. कारण मित्रांनो, स्थानिक असेल तर स्थानिकाला प्रश्न सांगणं हे सोपं पडतं आपल्याला. कारण आमच्याच वॉर्डचं उदाहरण मी तुम्हाला देतोय. आमच्याच वॉर्डमध्ये आजपर्यंत वॉर्ड क्रमांक 57 बाहेरून सगळे निवडणुकीला उभे राहिले आहेत. मनसेचे जेव्हा एकटे लढले होते तेव्हा आमचा स्थानिक होता. पण आजपर्यंत बाहेर, आत्ता पण चर्चा चालू की बाहेरून कोणतरी उमेदवार येणार. आणि त्याच्यामुळे माझं हे ठाम मत आहे की आमच्या वॉर्डामध्ये मनसेचे बरेच कार्यकर्ते ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, मग त्यांना जर का तिकीट मिळणार असेल तर त्यांच्यावर अन्याय आहे. बाहेरून कोणतरी ज्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांना तिकीट मिळणार असेल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. याच्या विरोधात मी प्रत्येक वेळेला होतो आणि पुढेही राहणार. मग ते ठाकरे असू दे किंवा कोणी असू दे. कारण ज्याचा त्याचा अधिकार त्याला असला पाहिजे. मग त्यात मनसेचा कुठलाही कार्यकर्ता असेल, शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता असेल, छोट्यातला छोटा कार्यकर्ता बाबा अन्याय झाला नाही पाहिजे, ही माझी ठाकरे साहेबांना विनंती आहे. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण तिकडं नाराज होणार तळागाळातला कार्यकर्ता की तयारी केलेली असते त्यांनी आणि त्याचा अहवाल असतो, इतर सगळ्या गोष्टी असतात. पण पैसा फक्त पुरेसा कमी पडला किंवा काय इतर गोष्टीमुळे जर का त्याला तिकीट नाकारलं जात असेल किंवा मग त्याची क्षमता ही मुद्दाम डावलली जात असेल, तर त्या कार्यकर्त्यांची पण दखल ही घेतली पाहिजे. मला असं वाटतं. ह्या मताचा मी आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगाच. 1 महिनाच राहिला आहे निवडणुकीला. एका महिन्यात काय काय गोष्टी होणार आहे, काय घडणार आहे, त्या निवडणुकीत आपल्याला कळणारच आहे. पण मला तो असं वाटतं की आपण एक कामं आणि एक विकास हा राजसाहेबांचे ब्लूप्रिंट असेल किंवा इतर राजसाहेबांच्या गोष्टी असतील, हे आपण आता डोक्यात घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या वॉर्डामध्ये पण नगरसेवक जो असतो तो काय काम करतो, त्याची कामं काय, हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं स्थानिक तिकडे उमेदवार जर का तुम्ही देता तर स्थानिक द्या उमेदवार, ही माझी प्रत्येक पक्षाला आजपर्यंत विनंती होती. पण मला असं वाटतं माझा जो पक्ष आहे, माझा जो मनसे पक्ष आहे, माझा जो शिवसेना पक्ष आहे ठाकरेंचा, त्यांनी तरी निदान हे फॉलो करावं. कारण प्रत्येक जण कार्यकर्ता काम करत असतो. आणि हा व्हिडिओ माझा मला असं वाटतं त्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि त्या नेत्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की प्रत्येक वॉर्डामधील स्थानिक
कार्यकर्त्यांना प्रेफर पहिलं करा वॉर्डामध्ये, त्याला तिकीट द्या. कारण आपण पाहिलं आधी बाळासाहेबांनी अशा लोकांना तिकीट दिलेलं आहे आणि ते अशी लोक आज कशाचे काय झालेले आहेत. आणि ही ताकद आत्ता परत एकदा आपल्यामध्ये आहे, असं आपण कमी लेखूच शकत नाही की हा कार्यकर्ता याकडे पैसे नाही आहे पण त्याची कामं आहेत. तर मित्रांनो, मला असं वाटतं त्यांना तिकीट दिलंच पाहिजे. नाही तर मी स्वतः कबूल केलेलं आहे, जर माझ्या वॉर्डामध्ये माझ्या स्थानिक कुठल्याही कार्यकर्त्याला जर का तिकीट मिळालं नाही, कारण मी त्याची मेहनत मी बघितली आहे, मी कुठल्या पक्षाचा नाही किंवा आपल्या मनसेच्या पदावर नाही किंवा काय नाही, पण त्याच्यावर अन्याय होणं असेल तर मला स्वतःला एक बोलतात ना, एक वैयक्तिकरित्या तो एक धक्का असणारच आहे. आणि त्याच्यामुळे मग बाकी जर का पक्ष सोडून बघायचं असेल तर आमच्या इकडे पण एक उमेदवार जे आहेत, मला त्या पक्षाचं नाव नाही घ्यायचं आहे, त्या उमेदवारांना मी स्वतः पाठिंबा देणार जर का ठाकरेंनी आमच्या इथे स्थानिक उमेदवार दिले नाही तर. कारण कसं आहे, तो उमेदवार जो आहे ना, त्याचा पक्ष बाजूला ठेवलं, त्याची कामं ही मी स्वतः अनुभवलेली आहेत आणि ती कामं मला खूप आवडतात. मला स्वतः पुढे येऊन मदत करत असतात ते उमेदवार ज्यांना मी मतदान करणार, जर का ठाकरेंनी उमेदवार स्थानिक दिले नाही तर. हे मी तुम्हाला 100% सांगतो. आणि त्याच्यामुळे मला हेच तुम्हाला सांगायचं की निवडणुका ह्या फक्त असंच घेऊन चालणार नाही की आपण विश्वास ठेवतो, आपण एकनिष्ठेने उभे राहतो, एकनिष्ठ उभा राहतो, पण आपल्या एकनिष्ठेचा कुठेतरी फायदा घेतला जातो. ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपण नीट विचार करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये काही, मी तो असं सांगितलं, दगड जरी दिला तरी पण तो निवडून आणायचं काम हे आपण करूच. त्याच्यामुळे जो कार्यकर्ता जो काम करतोय तिकडे, ज्याचा अहवाल तुम्ही मागून घ्या, माझं असं मत आहे. आणि मग त्याच्यामध्ये काउंटिंग वगैरे तर सगळ्या गोष्टींचा ते तुम्ही पाहाच, पण स्थानिकच कोण असेल त्यालाच प्राधान्य द्या, संधी द्या, ही एकच नम्र विनंती माझी ठाकरे साहेबांना आहे. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत, राजसाहेबांपर्यंत, उद्धव साहेबांपर्यंत पोहोचण्यासाठी माझी मदत करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.